नमस्कार मित्रांनो. प्रचितीविना बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, तोंड बापुडे सुने होऊन या गेले. असे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. आणि याची आठवण मला अचानक आली ती म्हणजे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये आपले माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये, ते वक्तव्य ऐकून याची आठवण झाली मला. अर्थात दासबोधामध्ये आध्यात्मिक अनुभूतीच्या संदर्भात समर्थ रामदास स्वामी ते बोललेले आहेत. परंतु इथे सुद्धा काय आहे की कुंभमेळ्याची अनुभूती घेणं किंवा गंगेचं जे महात्म्य आहे, गंगाजलाचं जे महात्म्य आहे त्याची अनुभूती घेणं हा पण एक वेगळा विषय आहेच. त्याची अनुभूती न घेता ज्यावेळी एखादा व्यक्ती काहीतरी वक्तव्य करतो त्याला हा श्लोक लागू पडतो. एक वेळ आपण असं म्हणू शकतो की त्याची अनुभूती नसताना एखाद्या व्यक्तीने काहीतरी असं वक्तव्य करणं हे त्याच्या बुद्धीच्या कुवतीनुसार स्वाभाविकच आहे, परंतु ते उचित असेल असं नाही. त्यामुळे आपण ते एकतर त्यांना माफ केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी त्यांचे फॉलोवर आहेत त्यांनी त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ग्राह्य मानता कामा नये. कारण ते त्यांच्या अनुभूतीच्या आधारे म्हणणं आहे. त्यांना अनुभूती त्यांची किती असणार आहे, तर त्यांची जेवढी बुद्धी आहे तेवढीच. एखाद्या तळ्याची खोली मापायची असेल तर ती खोली मापण्यासाठी तुमच्या हातामध्ये जी दोरी पाहिजे ती तळ्याच्या खोलीपेक्षा जास्त पाहिजे. कुंभमेळ्याची खोली मापण्यासाठी किंवा गंगा महात्म्याची खोली मापण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे जी बुद्धी आहे, ती बुद्धिरूपी जी दोरी आहे ती त्याच्यापेक्षा महान आहे का, त्याच्यापेक्षा लांबीची आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे एक राजकीय नेता म्हणून त्यांचं वक्तव्य ठीक आहे, पण मुख्य मुद्दा हाच आहे की तुम्हाला त्याची काहीतरी अनुभूती असली तरच तुम्ही त्याविषयी बोललं पाहिजे. या संदर्भामध्ये मला असे 2-3 मुद्दे काही डोक्यामध्ये आले, ते तुम्हाला सांगतो, जे मी लिहून ठेवले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की गंगेच्या पाण्याच्या घाणेरडेपणाविषयी राज ठाकरे बोलले जे. तर मित्रांनो, मला त्यावरून ना आमच्या गावामध्ये येणारे जे चाकरमानी असायचे पूर्वी, आम्ही लहानपणी यायचे, त्यांची आठवण झाली की मे महिन्याच्या दरम्यान विहिरींचं पाणी आटत आलेलं असायचं आणि आलेल्या चाकरमान्याला आम्ही ज्यावेळी तांब्यातून पाणी द्यायचो तर सर्वप्रथम तो त्या तांब्यामध्ये असं वाकून बघायचा आणि त्याच्यामध्ये एखादं पानाचा तुकडा पडलेला असेल किंवा काहीतरी कसपट असेल तर तो विचारायचा आम्हाला, हे काय पडलं आहे? आणि ते आम्हाला काढायला लावायचा किंवा आम्ही ते पाणी ओतून टाकू आणि त्याला दुसरं आणून द्यायचो. तर हे जे विहिरीचं शुद्ध पाणी असायचं ते ह्यांना घाणेरडं वाटायचं. अगदी वाकून बघायचे आणि मग प्यायचे. आणि मला त्यावेळी प्रश्न पडायचा की आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जायचं की भातसा, त्याच्यानंतर वैतरणा, तानसा इथल्या धरणांचं पाणी मुंबईकरांना, ठाणेकरांना प्यायला मिळतं. आणि तिथे नंतर कधी वैतरणाच्या काठावरून मी फिरलो ज्यावेळी नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यावेळी मला असं आढळून आलं की त्याच्यामध्ये अनेक जनावरं मरतात. कोणी आत्महत्या केली तर 4-4 दिवस ते प्रेतं कुजतच असतात, माहीत पण नसतं. पोलीस लोकं नुसते कपडे शोधण्यासाठी म्हणून जातात तिकडे. तर सांगायचं तात्पर्य काय की ते जे पाणी मुंबईकर पितात ते पवित्र असतं, शुद्ध असतं. हे मुंबईकर कशावरून ठरवतात? म्हणजे राज ठाकरेसारखे दादरमध्ये जन्माला आलेली व्यक्ती. फक्त क्लोरीन टाकलं म्हणजे पाणी शुद्ध झालं. आणि ते पाणी पिणारे लोक गावात आल्यानंतर आमच्या कोकणातल्या विहिरींच्या पाण्याला ज्यावेळी असे शंकेने बघायचे, तर मला ह्या लोकांचं अजूनही आश्चर्यच वाटायचं. पण आता तो विषय बिसलरी आल्यामुळे बाजूला पडला. तर सांगायचं तात्पर्य काय की मुंबईकरांना काय स्वच्छ वाटतं याविषयी म्हणजे न बोललेलं खरं तर बरं. केवढी मोठी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. मुंबईमध्ये जे घाणीचं साम्राज्य आहे ते मुंबईकर कसं काय सहन करतात, हे एक आमच्यासारख्या माणसांना कोडच आहे. म्हणजे एकदा तुम्ही नवी मुंबईतून एंट्री केलात आतमध्ये की जे काय सगळं आहे ते यांच्या अंगवळणी पडलं आहे आणि गंगा मात्र प्रदूषित. तर तुम्हाला जे काय स्वच्छता करायची असेल, ती गंगासुद्धा आपलीच आहे आणि मुंबईसुद्धा आपलीच आहे. ती जबाबदारी आपलीच आहे. की नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ यांची जबाबदारी नाही आहे. ती सर्वसामान्य व्यक्ती म्हणून किंवा एका राजकीय पक्षाचा एक अत्यंत हुशार, अत्यंत व्हिजनरी असं व्यक्तिमत्व असणारे राज ठाकरे यांची पण ती तेवढीच जबाबदारी आहे. ही आपल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या किंवा
सामान्य व्यक्तीच्या लक्षात आली पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा एक असा आहे की अध्यात्मामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याच्यामध्ये एक संकल्पना अशी आहे की जे गुरु असतात ते आपल्या शिष्यांसाठी कार्य करतात. त्यानंतर जे संत असतात ते समाजासाठी कार्य करतात आणि जे अवतारी पुरुष असतात ते धर्मसंस्थापनेचं कार्य करतात, म्हणजे धर्माची घडी बसवण्याचं कार्य करतात. जे आपण धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं जर श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, त्या तिथून शंकराचार्यांपासून पुढे समर्थ रामदास स्वामींपासून अगदी आत्ताच्या घडीला टेंबे स्वामींपर्यंत तुम्ही जर बघितलात तर लेटेस्ट तुम्ही टेंबे स्वामींचं सगळं जीवनचरित्र अभ्यासलात तर लक्षात येईल की त्यांनी दत्तगुरूंचा जो संप्रदाय आहे त्याची संपूर्ण घडी बसवलेली आहे आणि त्याची एक विशिष्ट पद्धतीने सगळीकडे आता सिस्टमॅटिक पूजापाठ किंवा सगळ्या विधी होतात आणि हजारो लोक, खास करून मराठी लोक, त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतात. मग हे जे कार्य अवतारी पुरुषांचं आहे, तशाच पद्धतीने आपण समजून चालू की राजकारणामध्ये जे वेगवेगळे पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते जे आहेत त्यांचं ठरलेलं एक कार्यक्षेत्र आहे. त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर ते काय खूप करू शकत नाहीत. प्रत्येकाची एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेत राहून कोण कशाचा प्रमुख, कोण कुठल्या जातीचा प्रमुख, कोण कुठल्या वर्गाचा प्रमुख, त्याप्रमाणे तो कार्य करतो. तसं राज ठाकरे यांचं जास्तीत जास्त हे किती आहे, कार्यक्षेत्र किती आहे, तर ज्याला आपण महानगरपालिका किंवा अजून मोठी जी शहरं असतील तिथला सुशिक्षित वर्ग, ज्यांचा एक IQ चांगला असतो, जे बुद्धिजीवी असतात आणि ज्यांना ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या थिल्लर वाटतात आणि ज्यांना मायकेल जॅक्सनचा डान्स प्रिय असू शकतो, बरोबर आहे ना, किंवा कलाक्षेत्रामध्ये ज्यांना खूप इंटरेस्ट असतो, ती लोकं ही सगळी त्यांचे राज ठाकरे हे नेते आहेत असं आपण समजूया, किंवा राज ठाकरेंना फॉलो अशी लोकं करतात असं समजूया. माझ्यासारखा जो सर्वसामान्य व्यक्ती आहे तो काय तेवढ्या राज ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित कधी होत नाही. मग त्याप्रमाणे राज ठाकरेंनी एवढ्या मोठ्या विषयावर तशी बोलण्याची गरज नाही. त्यांना जो काय मर्यादित त्यांचा आवाका आहे त्याच्यावर बोललं आणि त्या पद्धतीने कार्य केलं तर पुढे मग त्यांचा आवाका वाढू शकतो. म्हणजे डायरेक्ट आपली गंगा नदी आणि कुंभमेळा ह्या विषयावर त्यांनी जाण्याची खरं तर गरजच नाही. त्यांची मर्यादा लक्षात घेतात. त्यांनी आधी मुंबईची साफसफाई करावी आणि मुंबईतल्या लोकांनासुद्धा क्लोरीनमुक्त किंवा म्हणजे अगदी काय म्हणतात ते शुद्ध पाणी पिण्याचं अवेलेबल करून देण्यासाठी काहीतरी करावं, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळला पाहिजे. तर तो फरक राज ठाकरे सांगणार, हीच एक मोठी काय म्हणू शकतो आपण, म्हणजे त्याची गरजच नाही त्यांनी सांगायची. कारण त्याला एक अजून वेगळा मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांचे जे आजोबा होते प्रबोधनकार ठाकरे यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांनी जे काय प्रबोधन केलेलं आहे त्या प्रबोधनाचा समाजासाठी त्यावेळी एक उपयोग झाला असेल आणि त्यातून काहीतरी पुढे निष्पन्न झालं असेल. पण त्याच्यामुळे समाजाचं काय भलं झालं काय, किती प्रमाणात त्याचं भलं झालं, किती टक्के लोकांचं भलं झालं, ह्याचा उहापोह पुढे कोणी केलेला नसतो. त्या काळापुरतं ते झालं, ठीक आहे. आताच्या काळात त्यांचे मुद्दे किती उपयोगी आहेत कोणाला माहीत. मग त्यांचं जे काही लिखाण आहे किंवा त्यांची जी काय वैचारिकता होती त्याचा थोडासा बाळकडू यांना मिळालेलंच आहे आणि त्याप्रमाणे हे बोलणार. त्यावेळी यांना जेवढं कळलेलं आहे तेवढंच धरून बोलणार. त्याच्या पलीकडच्या विषयाचं जे काय अध्यात्म आहे ते काय यांनी शिकलेलं नसतं. त्यामुळे त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर बोलण्यात तसा काही अर्थ नाही. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे हे एक उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजर आहेत. त्यांनी जे आतापर्यंत मोठमोठे कार्यक्रम केले आहेत, सभा केलेल्या आहेत, त्यातून त्यांचं हे कौशल्य अख्ख्या जगाला कळलेलं आहे. आणि असं इव्हेंट मॅनेजमेंटचं पूर्ण ज्ञान असणारा व्यक्ती कुंभमेळ्यासारख्या गोष्टीकडे त्या अँगलने बघत नाही, हे पण एक मोठं आश्चर्यच वाटलं मला. जगामध्ये फुटबॉलची फायनल मॅच किंवा ऑस्कर अवॉर्ड किंवा आपल्या क्रिकेटच्या टुर्नामेंट असं एवढे मोठमोठे इव्हेंट होतात. त्या इव्हेंटपेक्षासुद्धा एक भव्य दिव्य इव्हेंट जिथे 50-60 कोटी लोक येऊन जातात आणि जो सलग
काही दिवस चालतो किंवा महिनाभर चालतो, ज्या इव्हेंटमध्ये म्हणजे एकेका पॅन्डॉलमध्ये एका दिवसात 25,000 50,000 लोक जेवतात, त्या कार्यक्रमाला एक इव्हेंट मॅनेजमेंटचं स्वरूप म्हणून समजलं जरी आपण काय, तरी पण त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं. म्हणजे मी समजा जर राज ठाकरेंसारखा एखाद्या राजकीय पक्षाचा प्रमुख असतो, तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन केलं असतं की बाबा काहीतरी भव्य दिव्य शिकण्यासाठी म्हणून कशा या गोष्टी केल्या जातात ते शिकण्यासाठी म्हणून प्रत्येकाने कुंभमेळ्याला जरूर जाऊन या. तर एवढं भव्य दिव्य जे काय आहे त्याच्यातून काहीतरी असं एक शोधून काढायचं, ज्याला आपण निगेटिव्ह बायस म्हणतो, तसा तो एक फक्त कचऱ्याचा मुद्दा आणि घाणीचा मुद्दा शोधून काढायचा आणि त्याविषयी बोलायचं. आणि ते सुद्धा आपले जे काही फॉलोवर आहेत, आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासमोर, आणि ते कार्यकर्ते पुन्हा टाळ्या मारणार. म्हणजे हे फक्त बौद्धिक रंजन झालं, म्हणजे जसं मनोरंजन म्हणतो आपण तसं ते बुद्धिरंजन झालं. हा एक मुद्दा. त्याच्या पुढचा मुद्दा, हिंदुत्ववादी. आपण जर राज ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हटलं तर हिंदुत्ववादी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये प्रचिती घेतलेले हिंदुत्ववादी जे आहेत, म्हणजे ज्यांना आध्यात्मिक अनुभूती आलेली आहे आणि जे हिंदुत्ववादी झालेले आहेत, अशी एक आपण असा एक प्रकार म्हणू शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो वैचारिक हिंदुत्व, म्हणजे ज्यांना केवळ काहीतरी हिंदुत्वाच्या संदर्भातले विचार पटलेले आहेत आणि कृती मात्र काय नाही, म्हणजे हिंदुत्वाचं कार्य करतायत आणि ज्यांच्या बायका हातात मंगळसूत्र घालतायत, अशा पद्धतीची जी व्यक्ती असे जे आहेत ते फक्त वैचारिक हिंदुत्व झालं. त्याच्या पलीकडे एक हिंदुत्व असं आहे की बाहेर हिंदुत्वाचा बाजार चांगला चालतो म्हणून त्याचं मार्केटिंग करणारे, त्याचा लाभ घेणारे असे जे काही हिंदुत्ववादी असतात, मग ते त्यातून स्वतः मोठे हिंदुत्ववादी विचारवंत असल्याचा दाखवतील, लेखक असल्याचा दाखवतील आणि आपलं जे काय ते खपवण्याचा प्रयत्न करतील. असे वेगवेगळ्या कॅटेगरीतले हिंदुत्ववादी लोक असू शकतात. परंतु मुळातच हिंदुत्व हा एवढा मोठा वटवृक्ष आहे की त्याच्या छायेखाली कोणीही अशा पद्धतीने सावली घेऊ शकतो. पण याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तींनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की ह्यातलं कुठलं हिंदुत्व माझ्यासाठी योग्य आहे किंवा मी कोणाला फॉलो केलं पाहिजे ज्याच्यामुळे माझंही भलं होईल आणि माझ्या 7 पिढ्यांचं भलं होईल. असं आहे. म्हणजे असं हिंदुत्व पाहिजे की ज्याने, धरून चला आपण मंगळसूत्राचाच मुद्दा घेऊ, की मंगळसूत्र गळ्यात स्त्रीने का घालायचं हे पटवून जो सांगू शकेल, त्याच्यामागचं शास्त्र जो समजावून सांगू शकेल, तो खरा हिंदुत्ववादी. बरोबर आहे. कपाळाला कुंकू लावायचं तर ते का लावायचं हे जो सांगू शकेल तो खरा हिंदुत्ववादी. गाईला जे काय आपण गोमाता म्हणतो ती गोमाता का आहे हे समजावून सांगेल किंवा तो स्वतः समजावून घेतो तो खरा हिंदुत्ववादी. तर अशा पद्धतीने हिंदुत्ववादी आपण कशा पद्धतीचे आहोत हे सगळ्यांनी तपासून बघितलं पाहिजे. हा एक मुद्दा. त्याच्या पुढचा एक मुद्दा म्हणजे नेते मंडळी जे आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये कायम कॉन्ट्रोवर्सी असते. त्यांना जर काय, एकतर काय आहे की त्यांना जो काय कोणीतरी माहिती पुरवलेली असते त्या माहितीच्या आधारे ते बोलत असतात. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी प्रत्येक विषयाचा प्रगल्भतेने अभ्यास केलेला असतो असं काय आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे आज एका मुद्द्यावर असं बोलतात, दुसऱ्या मुद्द्यावर तसं बोलतात, हे चालूच असतं. आणि त्या नेते मंडळींमुळे देशाचं भलं होईल असं काही नाही. देशाचं भलं होणं हे सर्वसामान्य व्यक्तीवरच अवलंबून आहे. आपण जे कोण आपण म्हणतो शेतकरी आहेत किंवा आता आपल्या देशामध्ये जे महिला सक्षमीकरण चाललेलं आहे, तर आपण जिजामातापासून जर आजपर्यंत बघितलं तर शेतामध्ये राबणाऱ्या महिला बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की आपला देश कशाच्या आधारे चाललेला आहे. खरा म्हणजे नेते मंडळींच्या आधारे किती चालला आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या आधारे किती चाललेलं आहे. आणि नेते मंडळी फक्त विचार मांडतात आणि त्या विचाराने लोक भारित होतात. प्रत्यक्ष कृती करणं हा एक त्याच्याही पलीकडचा पुढचा विषय असतो. आणि हे विचार प्रत्येक वेळी आपल्यासाठी योग्य असतील असं नाही. जसं राज ठाकरेंनी एका ठिकाणी म्हटलं होतं की कोकणमध्ये पर्यटन विकास झाला पाहिजे आणि तो कसा झाला पाहिजे, तर जे कुठे मॉरिशस किंवा अजून थायलंड यासारखे जे देश आहेत, मलेशिया, तिथे जसा विकास झालेला आहे पर्यटनदृष्ट्या तसा, तर प्रत्यक्षामध्ये हे शक्य आहे काय? कोकणातल्या लोकांची जी काय मानसिकता आहे ती मानसिकता आणि थायलंडमधल्या लोकांची मानसिकता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे की नाही? आपली संस्कृती काय? आपली लोकं कुठली मूल्य जोपासत आहेत गेली शतकानुशतके, आणि ती लोकं पर्यटनाच्या नावाखाली कसले धंदे करू शकणार?
त्यांना काहीतरी मर्यादा आहेत ना. आता समजा मी एक सर्वसामान्य कोकणातला व्यक्ती आहे आणि मला काहीतरी एखादा धंदा कोणीतरी सांगितला की बाबा ही एक गोष्ट अशी अशी आहे आणि ती समजा थोडी जरी समाजविघातक असली आणि त्यातून मला हजारो रुपये मिळणार असले दिवसा, तरी पण मी ते करणार नाही, जरी मी कर्जबाजारी असलो तरी. ही कोकणातल्या लोकांची प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे पर्यटनाचा विकास कोकणामध्ये असा खूप काही होऊ शकत नाही. गोव्यामध्ये जरी झाला तरी त्याच्या मर्यादा आता थोड्या कालावधीत लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि जसं गोव्यात झालं तसं सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात किंवा कोकणात होईल असं आपण म्हणू शकत नाही. मग हे हे समजून घेऊ शकणारा जो नेता असेल तो खरा लोकनेता. बाकी वैचारिक नेतृत्व हे कोणीही करू शकतं. तर मित्रांनो, हे जे काही मुद्दे मी काढलेले होते त्याच्यामागे शेवटी एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचं ज्यावेळी आपण नाव घेतो प्रत्येक वेळी, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या कार्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दासबोधातूनच शेवट करतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. असं जे रामदास स्वामींनी म्हटलेलं होतं, तर शिवाजी महाराजांच्या कार्याला हे भगवंताचं अधिष्ठान होतं आणि त्या अधिष्ठानामुळे शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज झालेले होते. आताचे जे राजकीय पुढारी किंवा नेते आहेत त्यांना कसल्या पद्धतीचं ईश्वरी अधिष्ठान आहे ते आपण तपासून बघितलं पाहिजे. म्हणजे आपलं जर भलं करायचं असेल तर आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे हे सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे. याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो.